नमस्कार मित्रांनो. इतिहासाच्या पानांमध्ये अशा काही घटना दडलेल्या असतात ज्या ऐकल्यावर आजही अंगावर काटा येतो. आज आपण साधारण 80 वर्षांमागे जाणार आहोत. काळ होता 1940चा. दक्षिण भारताच्या कर्नाटक प्रांतातलं एक छोटं पण निसर्गरम्य गाव, ज्याचं नाव होतं गुम्मलापूर. हे गाव आजच्यासारखं गजबजलेलं नव्हतं. चहूबाजूंनी घनदाट जंगल, उंच डोंगररांगा आणि हिंस्त्र श्वापदांचा वावर. जंगलात वाघ हा शक्तीचं प्रतीक मानला जातो. पण बिबट्या हा बुद्धी, चलाखी आणि धूर्तपणाचं प्रतीक आहे. वाघ आपल्या शक्तीच्या जोरावर शिकार करतो, पण बिबट्या शिकार करण्यासाठी संधीची वाट पाहतो. तो तासनतास झाडावर किंवा दगडाच्या मागे लपून राहू शकतो. पण जेव्हा एखादा बिबट्या नरभक्षक होतो, तेव्हा तो वाघापेक्षा 10 पट जास्त धोकादायक बनतो. कारण बिबट्याला माणसाच्या घरात शिरायची भीती वाटत नाही. तो घराच्या छतावरून, खिडकीतून किंवा भिंतीला भगदाड पाडून आत येऊ शकतो. गुम्मलापूरच्या या बिबट्याने 42 लोकांचा अधिकृत बळी घेतला होता. पण स्थानिक लोक म्हणायचे की हा आकडा केवळ सरकारी कागदावरचा आहे. प्रत्यक्षात या नरभक्षकाने कित्येक कुटुंबाचे वंशच संपून टाकले होते. ही केवळ एक शिकार नव्हती, तर ते एक मानसिक युद्ध होतं. गावकरी इतके दहशतीत होते की त्यांनी दिवसा घराबाहेर पडणंही बंद केलं होतं. गुम्मलापूरमध्ये संध्याकाळचे 5 वाजले की घरातली चूल पेटवली जायची आणि 6 नंतर घराचे दरवाजे बंद व्हायचे. दरवाजे साधे नसायचे, त्यावर जड लाकडी ओंडके ठेवले जायचे आणि मोठे दगड लावले जायचे. गावातल्या एका झोपडीत एकदा एक भयानक घटना घडली. एका माणसाने आपलं घर सुरक्षित करण्यासाठी भिंतींना जाड लाकडं ठोकली होती. पण बिबट्या इतका धूर्त होता की जेव्हा त्याला भिंतीतून आत जाता आलं नाही, तेव्हा त्याने थेट घराचं गवताचं छप्पर फाडलं आणि तो आत शिरला. त्या रात्री त्याने त्या घरातल्या पती, पत्नी आणि त्यांच्या 2 लहान मुलांना कंठस्नान घातलं. त्याने कोणालाही खाल्लं नाही, तर रागाच्या भरात सर्वांना मारून तो बाहेर निघून गेला. या घटनेनंतर गावकऱ्यांचा विश्वास बसला की हा प्राणी नसून एखादा शैतान आहे. लोक कुजबुजत म्हणायचे की हा बिबट्या आपल्या मनातले विचार वाचतो. काही लोक म्हणायचे की हा नरभक्षक अदृश्य होऊ शकतो. यामुळे गावकऱ्यांनी नशिबासमोर हात टेकले होते. त्यांना वाटलं की आता आपला मृत्यू अटळ आहे. जेव्हा ही बातमी ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी सुप्रसिद्ध शिकारी केनेथ अँडरसन यांना पाचारण केलं. अँडरसन जेव्हा गुम्मलापूर रेल्वे स्टेशनवर उतरले, तेव्हा त्यांना तिथं भयान वास्तव जाणवलं. रेल्वे स्टेशनवरही शुकशुकाट होता. स्टेशन मास्तराने त्यांना सावध केलं की साहेब, इथल्या जंगलात आता फक्त मृत्यूचा वास येतोय, जपून राहा. अँडरसन जेव्हा गावात पोहोचले, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना साधं पाणी द्यायलाही नकार दिला. त्यांना भीती होती की जर त्यांनी शिकाऱ्याला मदत केली तर तो बिबट्या त्यांच्या घरापर्यंत येईल. अँडरसननी पाहिलं की लोक रात्रीच्या वेळी घरातच शौचास बसत होते, कारण घराबाहेर जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं होतं. स्वच्छतेचा अभाव आणि मृत्यूची भीती या 2 गोष्टींनी गावाला पोखरलं होतं. अँडरसननी ठरवलं की ते स्वतःच चारा म्हणजेच बेट बनतील. त्यांनी गावाच्या मध्यभागी एक मोकळी जागा निवडली. तिथे एक उंच भिंत होती. त्यांनी त्या भिंतीच्या वरच्या बाजूला 3 फुटांपर्यंत काटेरी झुडपं बांधली. ही एक तांत्रिक चाल होती. जर बिबट्याने मागून झेप घेतली तर तो त्या काट्यांमध्ये अडकेल आणि शिकाऱ्याला गोळी झाडायला वेळ मिळेल. ती पहिली रात्र अँडरसन कधीच विसरू शकले नाहीत. हातामध्ये त्यांची लोड केलेली 405 विंचेस्टर रायफल होती. बाजूला एक पाण्याची बाटली, काही बिस्किटं आणि एक टॉर्च होता. सभोवतालची शांतता इतकी भयानक होती की त्यांना स्वतःच्या श्वासाचा आणि हृदयाच्या ठोक्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. रात्रीचे 12 वाजले. अचानक लांबून एका वाघाची डरकाळी ऐकू आली. वाघ ओरडतो तेव्हा जंगल सावध होतं, पण बिबट्या शांत असतो. बिबट्याचं येणार हे वाऱ्याच्या झुळकीसारखं असतं. अँडरसननी पाहिलं की आकाशात ढग जमा झाले होते आणि ताऱ्यांचा प्रकाशही मंद झाला होता. अचानक त्यांना जाणवलं की समोरच्या अंधारात काहीतरी हालचाल झाली. त्यांनी सावधपणे रायफल सावरली, पण काहीच दिसलं नाही. तो बिबट्या तिथूनच त्यांना बघत होता. तो शिकाऱ्याच्या संयमाची परीक्षा घेत होता. ती रात्र तशीच निघून गेली. बिबट्याने हल्ला केला नाही. त्याला समजलं होतं की ही शिकार सोपी नाही. दुसऱ्या दिवशी अँडरसननी एक सायकोलॉजिकल डाव खेळला. त्यांनी गवताचा आणि जुन्या कपड्यांचा एक पुतळा बनवला. त्याला एका झोपडीच्या उघड्या दारात अशा प्रकारे बसवलं की बाहेरून पाहणाऱ्याला वाटेल की कोणीतरी माणूस तिथे बसला आहे. अँडरसन स्वतः त्या झोपडीत खोक्यांच्या मागे लपून बसले होते. रात्रीचे 1:30 वाजले असतील. अचानक छतावर खसखस असा आवाज आला. बिबट्या छतावरून खाली उतरला. दरवाजाच्या अंधुक प्रकाशात अँडरसनना बिबट्याची आकृती दिसली. बिबट्यात जमिनीला पोट लावून सरपटत आत शिरला. त्याने त्या डमीवर झेप घेतली, पण जसा त्याचा पंजा त्या गवताला लागला, त्याला क्षणार्धात उमजलं की ही माणसाची शिकार नाही.
त्याने रागाच्या भरात एक विचित्र हिस असा आवाज काढला. अँडरसननी टॉर्च सुरू केला आणि गोळी झाडणार इतक्यात बिबट्याने विजेच्या वेगाने तिथून पलायन केलं. तो प्राणी केवळ हिंस्त्र नव्हता, तर तो कमालीचा हुशार होता. गुम्मलापूरमध्ये शिकार करणं कठीण झाल्यावर अँडरसन 18 मैल दूर असलेल्या देवरबेट्टा गावी दिले. तिथेही या बिबट्याने दहशत माजवली होती. तिथे पोहोचल्यावर त्यांना एक अतिशय हाडकुला, भुकेलेला आणि जखमांनी भरलेला गावरान कुत्रा दिसला. गावातले लोक त्याला हाकलत होते. अँडरसनना वाटलं की हा कुत्रा कदाचित बिबट्याच्या येण्याची चाहूल देऊ शकेल. त्यांनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं, त्याला खायला दिलं आणि त्याचं नाव ठेवलं निप्पर. निप्परला जणू नवजीवन मिळालं होतं. तो रात्रभर अँडरसनच्या पायापाशी बसून राहायचा. त्या रात्री देवरबेट्टाच्या एका गल्लीत अँडरसन बसले होते. निप्पर त्यांच्या पायाशी शांत होता. अचानक रात्रीचे 3 वाजले की निप्परचे कान उभे झाले. तो थरथरू लागला. त्याने मान वर केली आणि समोरच्या घराच्या छताकडे बघून एक कमी आवाजातला गुरुगुरु आवाज काढला. अँडरसन सावध झाले. बिबट्या पुन्हा एकदा छतावरूनच येणार होता. पण अँडरसननी छतावर काटेरी झुडपं लावून ठेवली होती. बिबट्याला तिचे जागा मिळाली नाही आणि तो गोंधळून खाली जमिनीवर उतरला. तो अँडरसनच्या अगदी मागे होता. बिबट्याने झडप घेण्यासाठी मागचे पाय टेकवले, पण त्याच क्षणी निप्परने जोरात भुंकत बिबट्याच्या तोंडासमोर झेप घेतली. एका लहानशा कुत्र्याने इतक्या मोठ्या नरभक्षकासमोर जाण्याचं धाडस केलं होतं. निप्परच्या या हल्ल्यामुळे बिबट्याचा अंदाज चुकला आणि त्याचं लक्ष विचलित झालं. अँडरसननी क्षणार्धात आपली रायफल फिरवली आणि टॉर्चचा प्रखर प्रकाश बिबट्याच्या डोळ्यांवर टाकला. प्रकाशाने बिबट्याचे डोळे दिपले. तो क्षण शिकाळ्यासाठी पुरेसा होता. ठाय! पहिली गोळी बिबट्याच्या खांद्यात आणि छातीत शिरली. बिबट्या रक्ताच्या थारोळ्यात पडला, पण तरीही तो पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत होता. अँडरसननी सलग दुसरी आणि तिसरी गोळी झाडली. 42 लोकांचा बळी घेणारा तो नरभक्षक अखेर शांत झाला होता. निप्परने धावत जाऊन त्या मेलेल्या बिबट्याच्या गळ्याला पकडलं होतं. जणू काही तो खात्री करत होता की आता आपला मालक सुरक्षित आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या बिबट्याचं शवविच्छेदन करण्यात आलं, तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं. त्या बिबट्याच्या उजव्या पंजात साळींद्राचे म्हणजे पॉर्क्युपाईनचे 2 मोठे आणि जुने काटे रुतले होते. या जखमेमुळे त्याला जंगलातल्या वेगवान हरिणांची शिकार करता येत नव्हती. पंजाच्या वेदनीमुळे तो लंगडत चालायचा आणि म्हणूनच तो सोप्या शिकारीच्या म्हणजेच माणसांच्या मागे लागला होता. अँडरसननी निप्परला आपल्यासोबत बंगळूरला नेलं. तो कुत्रा अनेक वर्ष त्यांच्यासोबत राहिला. एका बिस्किटाच्या तुकड्याने मिळालेल्या प्रेमाची परतफेड निप्परने शिकाऱ्याचा जीव वाचवून केली होती. मित्रांनो, ही केवळ एक शिकारीची गोष्ट नाहीये, तर ही गोष्ट आहे धाडसाची, बुद्धीची आणि एका मुक्या प्राण्याच्या इमानाची. गुम्मलापूरचा तो बिबट्या आजही तिथल्या लोकांच्या कथांमध्ये जिवंत आहे. तुम्हाला ही सत्य घटना कशी वाटली? निप्परच्या धाडसाबद्दल तुमचं काय मत आहे? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच थरारक आणि सत्य कथांसाठी या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका थरारक अनुभवासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.